आज मी हिला सोडणारच नाही। बेली माझ्या मरणाची वाट बघते काय? भानू म्हणते ते बरोबर आहे बघा। मोहन दादा आले नसते तर वाडीला कावळा शिवलत नसता। हो बरोबर आहे। ए गप गा, बरोबर आहे तेच ना, ए ने गप। पण खरं तर तुम्ही मोहन भाऊजींची कदर करायला ती करतात ते तुमचे सगळं ऐकतात तुमचं, पण या नीट बोलत पण नाही त्यांचे। हो ना, मला काय हौस नाही यांच्याशी असं वागण्याची, पण तुम्ही पण जरा त्यांची कदर ठेवा। हा, सारखं आपलं ही कामं करा ती कामं करा, हे आणून देता का ते आणून देता का, घरकामे असल्यासारखी सांगता तुम्ही कामं, त्याचे पैसे पण देत जा जरा, कळलं? दुसऱ्यांना शिकवताना स्वतः पण जरा कसे वागता ते बघा। चल ग आई, कळलं का? मला सांगताय अख्ख्या फॅमिलीचं डोकं फिरलंय। मॅच दाखवते कोणाचं डोकं फिरलंय ते। ती म्हणाली की तुमच्या सगळ्यांचं डोकं फिरलंय आणि तेव्हापासून स्वतःच गरगर फिरतीये असं म्हणाली तू का? आणखीन जरा फिरू द्यायचं डोकं, हा? शोभाच्या बाबांना वाईट बोलते, बाबांनी शिक्षा केली तुला, आता फिर जरा जरा। तू तरी थांब की बाय, बघ एक काम कर बेटा, आई बघ शोभाच्या बाबांची माफी माग बेटा। मी मागतो तू थांब। ओ शोभावहिनींचे बाबा, कुठं असाल तिथं तुमची माफी मागतो, पण माझ्या बायकोला तेवढं बरं करावं, ती लहान आहे। लहान आहे आणि ना अहो म्हणजे बाबा तुमच्यापेक्षा लहान आहे ती, तिला माफ करा, तिच्याकडनं चूक झाली, प्लीज प्लीज तिला नीट करा प्लीज। काय माणसं आहेत, तो समोर आहे ना त्याची कदर नाही, आणि जो नाहीये त्यांना घाबरतात। कसला गोंधळ चाललाय खाली? बापरे काय झालंय तिला? कुणीतरी तिला मदत करायला हवी। हो थांबा, काही गरज नाही, आणि तुम्ही तर अजिबात जाऊ नका। अहो असं काय करताय, मग तुम्ही तरी मदत करा तिला। तुम्हीच केलंत ना हे? वय ती म्हणत होती आपल्या सगळ्यांचं डोकं फिरलंय, मग मॅच तिचं डोकं फिरलं। अहो जाऊ दे ना, पण आपण कशाला त्रास द्यायचा? आता ते आपल्याबद्दल वाईट बोलणार आणि आपण ऐकून घ्यायचं। वय हे बघा, ती आपल्याबद्दल फक्त बोलली, आपल्याला काही त्रास झाला का? पण तुम्ही जे करताय त्याने तिला त्रास होतोय, हे असाला दुसऱ्याला त्रास देणं योग्य नाही। माझी आई नेहमी म्हणायची, विनाकारण त्रास देऊ नये दुसऱ्याला, प्लीज थांबवा नाही। तुमच्या पुढे जिंकणं ना कठीण आहे। थांबली ती अंजू, ए अंजू बरं वाटतंय का तुला? ये तिकडे बस तू, हळू 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 अंजू अंजू हळू। ए पाणी आण, पाणी आण, पाणी आण ना। काय पाणी पाणी पी, पाणी पी, हळू 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 हळू, दम खावायचं, दम खा। ए धर का मला। अरे बाबा ना, आता तिला बरं वाटतंय, सगळ्यांनी घरी जा। चल आपण जाऊया घरी। गप गप गप, एकदम गप गप बस। तुला नक्की बरं वाटतंय ना? हो नक्की हो बरं वाटतंय। तू एक काम कर, आज ना अख्खा दिवस तू काहीच काम नाही करायचं, सगळे काम मी करीन, जेवढी असतील तेवढी। अरे पण तुला ऑफिसला जायचंय ना? मरू दे ते ऑफिस, आज टाकतो ना सुट्टी, तुला बरं वाटत नाही ते महत्वाचं आहे माझ्यासाठी। म्हणजे काय, एक काम कर, उठ उभी राहा, अरे चल आपण आपल्या घरी जाऊ,
आणि मग तिकडे जाऊन तू आराम कर हा बाकी सगळं मी हो करतो हो चल 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 तू वर चल. आत्ता आलं डोकं ठिकाणावर. पण किती प्रेम आहे ना एक दोघांचं एकमेकांवर. अशा कठीण प्रसंगातच आपल्याला आपल्या माणसाची गरज लागते. दोघं अगदी मेड फॉर इच अदर आहेत. तर प्रेम सगळ्यांच्याच नशिबात नसतं, त्याला सुद्धा भाग्य लागतं. सोबत एक करतात तुमचं प्रेम? हो. बरं तिला सांगा मी डबा घेऊन ऑफिस मध्ये गेलोय, नाही तर उगाच काळजी करत बसायची ती. हा मला तुम्ही किती बी लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुमच्या डोळ्यात कळतं मला. सोबतांची बोलावं लागलं. शोभे त्या अंजेला ना चांगली अद्दल घडली बघ. मेली आपल्याला नाव ठेवत होती. पुन्हा कधी बोलायची हिंमत करणार नाही. ताई मावशी तुम्ही मालकांना असं का म्हणालात? काय म्हणालो? तुम्ही सगळ्यांसमोर त्याला बोलायला नको होतं. मग कसं बोलायला होतं ग? आता तू शिकव मला हा कसं बोलायचं. अंजली ताई आणि राहुल साहेब जसं प्रेमाने एकमेकांशी वागतात तसं तुम्ही का नाही वागत मालकांशी? चोचलेच सगळे चोचले. फिल्मी दिखावाय सगळा. बाबू पिल्ल्या चार चौघात ना आपल्यात किती प्रेम आहे हे फक्त दाखवायचं असतं त्यांना. खरंच हे प्रेम ना सगळं खोटं असतं. शोभा म्हणते ना खरंच तसा असतो, दिखावा असतो. आणि सांगू का तुला, संसार चालवायचं म्हटलं ना प्रेम नाही उपयोगाला येत, पैसा लागतो पैसा. पण घर टिकवण्यासाठी प्रेम लागतं ना. शोभे तिचं तोंड ना जरा जास्तच सुटले बरं का. घरात तर उत्तर देतच होती, आता बाहेर पण उत्तर द्यायला लागली आहे ती. जरा तुझ्या भाषेत जरा समजावू येईल. मी काय चुकीचं? भानू गप. हा एकदम गप्प बसायचं. तुला काय माहित नाही ना मग त्यात पडू नकोस. तुला काय कळतं ग प्रेम? हा आणि मी तर म्हणते ना या प्रेमाच्या वगैरे भानगडीत पडूच नकोस, तर माझ्यासारख्या आयुष्याचं वाटोळं होईल. मी काय म्हणते तुला, गप्प एकदम. जा वर जाऊन काम कर. शोभे बघितलंस, सरड्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. म्हणजे ही भानुमती आपलं खरं रूप दाखवतीये. तिला वेळी शांत केलं पाहिजे. हा नाही तर मी काय म्हणते, तिला कामावरून काढूनच टाक. समजा दुसरी बाई नाही मिळाली तर काय करू? अगं मास्टरड्या करेल ना काम. मास्टरड्या बुटीकला गेल्यानंतर कोण करणार आहे काम घरातली? आल्यावर करेल ना. नाही करत ग. तू माझं डोकं खाऊ नको. ऐक माझं. हा मी सांगते ते माझं जरा. तू प्रत्येक वेळेला तेच सांगत असते. तुझं ऐकते आणि खड्ड्यात जाते मी. अगं मी 4 पावसाळ्यात जास्त बघितले. अशी शिलाई मारतात तिरकी? काय चाललंय तुमचं? फक्त गॉसिप करण्यात इंटरेस्ट आहे का? कामाकडे कधी लक्ष देणार? किती वेळा सांगायचं हे सगळं मी तुम्हाला? मॅडम सॉरी, जरा यायला उशीर झाला मला. दॅट्स ओके, दॅट्स ओके. नाही खरंच. अहो रिलॅक्स. तुम्ही मी लगेच कामाला सुरुवात कर. एक मिनिट थांबा. तुम्हाला चहा आणि क्रीम रोल हवाय का? नको, खरंच नको मॅडम. बाय द वे मी अजून एक ड्रेस डिझाईन केलाय. थांबा तुम्हाला दाखवते. वेट थांबा. खरंच नको. हा बघा कसा आहे. मला माहिती होतं हा ड्रेस तुम्हाला नक्की आवडेल. छान आहे ना? काहीही करून ना आता हे सगळं कलेक्शन मोहिनी सरकारला दाखवलं पाहिजे. मला पण ना त्यांच्यासारखे असे एलिट क्लास साठी फॅशन शोज करायचे. त्या एलिट क्लास मध्ये आपल्या बुटीकचं नाव झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी मोहिनी सरकारशी आपलं टायअप होणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं फक्त तुम्हीच करू शकता मिस्टर मोहन म्हात्रे. मोहन म्हात्रे काय म्हणजे तुम्ही बोलाल ना मोहिनी सरकारशी? हो बोलून बघतो. आणि मला रात्रीपर्यंत कळवा काय. हा
मॅडम सॉरी. अरे वा, आलात तुम्ही. आपल्या बुटीकचं टायमिंग माहिती नाहीये का तुम्हाला? सॉरी मॅडम. सॉरी? हो का? तुम्हाला कोणाला काम करायचं नाहीये का? आणि मग पगाराच्या दिवशी कशा सगळ्या वेळेवर येतात? आता एक दिवस कोणी उशिरा आला ना तर मी अख्ख्या दिवसाचा पगार कापणार आहे. मॅडम अहो माझा मुलगा आजारी होता, त्याला दवाखान्यात घेऊन गेले होते मी. मग आलात कशाला? सुट्टी घ्यायची किंवा नाहीचं कर्तव्य तरी पार पाडायचं. जा आता, घ्या पूर्ण दिवसाची सुट्टी. आणि तुमचं काय आहे? काम करा आता. म्हात्रेंना लेट झाला तर मॅडम त्यांना काही बोलल्या नाही, पण मायाला उगाच किती बोलल्या. माया मॅडम तुम्ही रडू नका, माझं ऐका, पाहिजे तर मी मॅडमशी बोलतो. अहो तुम्हाला बोलायचं होतं तर त्यावेळेला बोलायचं होतं ना तुम्ही. उगाच मॅडम तुम्हाला माझ्याशी बोलताना बघतील आणि पुन्हा मलाच ओरडतील. मी जाते. ऐका माझं आओ माया मॅडम ऐका ऐका. मॅडम 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 ऐका माझं. आओ मालकानं काहीतरी झालंय, त्यांना माझी गरज आहे. काय झालं? कोण काही म्हणालंय का? नाही. काहीतरी झालंय मोहन, सांग मला. हो मॅडम, मोहिनी सरकारला बोलव म्हणून माझ्या मागे लागले. त्यांना मोहिनी सरकारच्या मदतीने मोठे ड्रेस डिझायनर बनायचे. एवढंच ना, मी बघते काय करायचं. नाही पण मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय हो. मला नाही या खोटेपणाचं मत. पण तू कुठे खोटं बोललास? पण मोहिनी सरकारला आपण भेटू शकतो ही खोटी आशा माझ्यामुळेच त्यांना मिळाली ना. नको, मला हे सगळं संपवायचं आहे. नको हा खोटेपणा. मोहन, सगळं ठीक होईल. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो माझा तुमच्यावर विश्वास आहे हो, पण मला हे असं आयुष्य नाही जगायचं. नाही जमणार मला खोटं बोलायला. मोहनला समजवणं खूप अवघड आहे. असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने त्याची नोकरी पण जाणार नाही आणि मोहिनी सरकार हा विषय पण संपेल. वा वा वा, आज दोडक्याची भाजी केली. दिवसाची सुरुवात तर चांगली झाली. शोभानी आठवणीने दोडक्याची भाजी केली, त्याबद्दल तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. जेवायला ऑफिस मध्ये मजा येणार आज. हो की नाही? काय हो तुम्ही कसला विचार करताय? नाही, काय नाही. नाही नाही, काहीतरी विचार करतात ना. ते मी मोहिनी सरकार प्रकरणाचा विचार करते. मी असं काय केलं की मॅडम त्यांना विसरतील त्याचा विचार करते. मग ठीक आहे, तुम्ही असा विचार करायला लागलात ना की मला भीती वाटते. काय मालक, मी तुम्हाला मदत करते ना, मग तुम्ही मला असं काय बोलताय? नाही म्हणजे तुम्ही मला मदत करतात हो, पण माझ्या बावळटपणामुळे गोंधळ होतो. आता बघा ना, त्या मोहिनी सरकारचं काय झालं, तिच्यामुळे मॅडमनी मला जवळजवळ डोक्यावर घेऊन नाचायचं बाकी ठेवलंय. मग चांगलंय की. आता मॅडमचा स्वभाव बघता त्या तुमच्याशी एवढं चांगलं वागता म्हणजे काय छोटी गोष्ट आहे का? पण त्यांनी मला ना बुटीक मधल्या इतरांसारखंच वागवावं असं मला वाटतं. काय मोहन्या, शोभा कुठे होतीस तू? केव्हापासून वाट बघतोय तुझी. का पैसे वगैरे मिळणार नाही सांगून ठेवते. पैसे नकोय, मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. का बरं आहेस ना? अगं दोडक्याची भाजी केली, तुम्हाला भयंकर आवडते म्हणून. चल चल, मी नाही केली, हिचा आगाऊपणा. हा काय करतेस काय शोभा? थांब रे जरा. आम्हाला तुझी कदर नाही असं चाळीमध्ये बोभाटा करतात ना सगळे. तुझ्या साळसूतपणाचा किती फायदा घेतात ना सगळे ते कळेल आता. वाच. हो वाचतो. काय चाललंय? बघतो. 2 टाके मारून देण्याचे 5 रुपये, बटन शिलाई 7 रुपये, इस्त्री 10 रुपये, फिटिंग 30 रुपये, सामान आणण्याचे 10 रुपये. प्रत्येक गोष्टीचे पैसे लागतील. सल्ला सुद्धा फुकट मिळणार नाही आदेशावरून. अरे बा, तुला काय दात काढायला? ताई, बोर्ड छान आहे. माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलंय बोर्ड.
यापुढे तू कुणाचीही फुकटात कामं करणार नाही, कळलं? मी काय म्हणतो शोभा, पण कशाला हे? मालक तुम्ही गप्प बसा. ताईने एकदम बरोबर केलंय. कोणाला तुमची कदरच नाही. बिनपगारी नोकर असल्यासारखे सगळे राबवून घेतात तुम्हाला. आणि मोन्या, मी काय तुला विचारायला नाही आले, सांगायला आलीये. मी काय म्हणतो शोभा, हे कशाला बोर्ड वगैरे? खरं तर ना हे मी आधीच करायला हवं होतं. बर मी निघतो. हा निघच तू, लुडबुड नकोच आहे मला तुझी. आणि जमल्यास लवकर ये. हो प्रयत्न करतो. समाजकार्य करत फिरू नको, जा लवकर. ताई तुम्ही जो काही निर्णय घेतला ना तो एकदम भारी आहे. जोपर्यंत यांना मोहण्याची किंमत कळत नाही ना तोपर्यंत हा बोर्ड मी काढणारच नाही. फक्त ना तो बोर्ड अशा ठिकाणी लावला पाहिजे की या चाळीत त्यांना ना दिसेल. हा. कुठे लावूया? इथे नाही तिकडे नको. मग ए शोभे, शोभे, आहे, मी जिवंत आहे. कशाला ते बोंबलत येतेस? मास्टर डे गेला काय कामाला? आत्ताच. दिसला नाही मला तो. हा तू येताना 10 घर डोकावून येतेस ना, कसा दिसेल? बरं ते राहू दे, माझ्या पर्कलला जरा शिलाई मारायची आहे. फुकटात करून मिळणार नाही, पैसे द्यावे लागतील. ए माझ्या जावयाकडून शिवून घेणार आहे मी. तू सांगणारी कोण? ते ताईनेच ठरवलंय फुकटामध्ये शिलाई करून द्यायची नाही. ताई बोर्ड दाखवा तुम्ही. हा बघ. अगं हे अशी काय करतेस? बोर्ड बाहेरच्यांसाठी, घरच्यांसाठी नाही. का? त्यांना मी मालकांची किंमत कळू द्या की. आता ना तू आगाऊपणा करतेस. हा हे बघ, कोणाकडनं पैसे घ्यायचे आणि कोणाकडनं नाही घ्यायचे हे मी ठरवणार, कळलं? आईकडनं नाही घ्यायचे. ठीक आहे ठरवा. मी जाते खाली कामाला. माझं होईपर्यंत ना पाठवू नका नुसती डोक्याला. अबे, इथे दादा बुटीक मध्ये गेला. बोल. ते उद्या राहुलची आणि माझी मंथली अॅनिव्हर्सरी आहे ना. काय? हा काय प्रकार आहे? अगं आधी सांग मग लाज. तसं काय आहे ना, आम्ही दर महिन्याला मंथली अॅनिव्हर्सरी साजरी करतो. हो. आणि राहुल मला पिक्चरला घेऊन जाणार आहे उद्या, तर मी हा ड्रेस घालणार आहे. हा आहे ना, हा जरा मला फिट बसतोय, तो लूज करायचा. हा ड्रेस? हा. शिशी काय कलर आहे ग हा? आणि लूज करून 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 किती करणार आहे याचं? म्हणजे घातल्यावर ना बरणी दिसशील तू, बरणी गोल आणि सरळ. तर मावशी असं काय बोलताय? राहुलच्या आवडीचा ड्रेस आहे तो ड्रेस राहू दे, आधी हा बोर्ड वाच. हा वाच वाच. मस्त आहेच. त्याच्यावरचे ड्रेस फिटिंगचे पैसे किती आहेत ते बघायचे, आणि तुला परवडत असेल ना तर मग इथे करून घे, नाहीतर मग वजन कमी कर आणि ड्रेस मध्ये फिट हो. काय काय ग शोभे, कशाला तिची मस्करी करतेस? आता साईज कमी होणार आहे का? शक्य आहे का तिला ते? हे बघ अंजे, तू जास्त विचार करू नको. 60 रुपये दे आणि मोकळी हो. तिथे तर 30 लिहिले. अगं लिहिले 30, पण आता साईज डबल आली ना, डबल मेहनत लागणार, म्हणून 60 रुपये. मावशी तुम्ही मला असं बोललात ना? अगं बाई हो बोलले. आता काय करतील? आता बघा, जोवर या ड्रेस मध्ये फिट होत नाही ना तोवर तुम्हाला तोंड दाखवणार नाही. हे बाई असं बोलू नकोस, हिला तोंड लपून बसावं लागेल. आता दाखवते तुम्हाला. हा. अगं बाई, दाखव दाखव दाखव